श्री गणेशाय नमः. मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वराबा तू घाल पोटी. सर्वात पहिले श्री गणेश पूजन का आवश्यक आहे. श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामींनी एक पैंज लावली होती की ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून कोण प्रथम येईल. तेव्हा कार्तिकेय त्यांचे वाहन मोरावर बसून उडून गेले. भगवान श्री गणेशाचे वाहन उंदीर आहे, म्हणून त्यांनी उंदरावर बसून शिव आणि पार्वतीची प्रदक्षिणा केली. श्री गणेशाने युक्तिवाद केला की माझे संपूर्ण ब्रह्मांड माझे पालक आहेत. यावर प्रसन्न होऊन महादेवाने श्री गणेशाला प्रथम पूज्य होण्याचे वरदान दिले. जलतत्वाचे स्वामी आहेत श्री गणेश. आपले शरीर आणि संपूर्ण निसर्ग हे पाणी, वायू, पृथ्वी, अग्नी आणि आकाश या 5 घटकांनी बनलेले आहे. आपल्या शरीरात फक्त 70% पाणी आहे. झाडे आणि वनस्पती, संपूर्ण पर्यावरण पाण्यावर अवलंबून आहे. 5 तत्वांमध्ये पाण्याचे स्वामी श्री गणेश आहेत, म्हणजेच श्री गणेशाचे महत्त्व सर्वाधिक आहे. त्यामुळे श्री गणेश प्रथम पूजनीय मानले जातात. तर गणपतीला दुर्वा का वाहिले गेल्या बरं. अनलासूर नावाच्या दैत्याने तपश्चर्या करून भगवान शंकराकडून अजिंक्य असा वर मागून घेतला आणि त्याने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. यावेळी सर्वांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी गणपतीचे स्तवन केले. त्यावेळी गणपतीने प्रकट होऊन प्रचंड स्वरूप धारण करून त्या दैत्याला गिळले. दैत्याचे तेजस्वी अग्नीसारखे प्रचंड शरीर गणपतीच्या पोटात गेल्याने गणपतीच्या शरीराचा दाह होऊ लागला आणि तो दाह काही केल्या शांत होईना. चंद्राने आपले शीतलत्व दिले तरीही दाह शांत होईना. इतक्यात तेथे काही ऋषी दुर्वा घेऊन आले. त्यांनी गणपतीची स्तुती केली आणि भावपूर्ण अंतःकरणाने त्या दुर्वा गणपतीच्या मस्तकावर अर्पण केल्या आणि दाह शांत झाला. तेव्हा गणपती सर्व देवांना म्हणाला, मला दुर्वा पुष्कळ प्रिय आहेत. त्यावेळेपासूनच सर्व देवांनी दुर्वा वाहून गणपतीचे पूजन चालू केले. तसेच गणपतीला शेंदूर लावण्याचा प्रथेचा आरंभ कधी झाला. सिंदुराला ठार केल्यावर घृष्णेश्वर जवळील सिंदूरवाडा येथे गणपतीने सिंदुरासुराचे रक्त स्वतःच्या अंगास माखून घेतले आणि अवतार कार्य संपवले, अशी कथा आहे. तेव्हापासूनच गणपतीला शेंदूर फासण्याच्या प्रथेचा आरंभ झाला आहे. तसेच गणेशाचे वाहन उंदीर का आहे बरं. क्रौंच नावाच्या गंधर्वाने दरबारात वामदेव नामक ऋषींना रागाने लाथ मारली. त्यामुळे वामदेवांनी शाप दिल्यामुळे तो गंधर्व उंदीर झाला. त्याने पाराशर ऋषींच्या आश्रमात जाऊन धान्याचा फडशा पाडणे चालू केले. त्याला कंटाळून पाराशर ऋषींनी गणेशाची प्रार्थना केली. तेव्हा गणपतीने त्याला कायमचे अंकित ठेवण्यासाठी स्वतःचे वाहन बनवले. तेव्हापासूनच गणेशाचे वाहन उंदीर आहे.